सदाशिवसमारंभां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करल्लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सानंद आणि मनापासून स्वागत करत आहे. आपले अनेक उपक्रम झालेत. आत्ता सध्या सुरू आहे तो उपक्रम, त्याचं नाव आहे स्तोत्र संपदा. जगद्गुरू आद्य शंकराचार्यांच्या अनेक स्तोत्रांचा आपण परिचय करून घेतो आहे आणि त्याचा अभ्यास करतो आहे. त्याचा अर्थ, त्याच्यातलं तत्त्वज्ञान, त्याचं सौंदर्य, त्याच्यातले अलंकार हे सगळं समजावून घेत आपला प्रवास पुढे सुरू झाला आहे. आता आज आपला आजच्या नवीन वर्षातला तर आज आपला पहिला कार्यक्रम आहे. त्यामुळे 2026मध्ये आज आपला पहिला सोमवार आणि त्यामुळे आज आपण नवीन स्तोत्र घेणार आहोत. आत्तापर्यंत आपली पुष्कळ स्तोत्र झाली आहेत. अगदी श्रीकृष्णाचं झालं आहे, शंकराची स्तोत्र झाली आहेत, गुरुदेवांची झाली आहेत, देवीची स्तोत्र झाली आहेत, अशी अनेक स्तोत्र झाली. ही सगळी स्तोत्र कशी होती तर ही सगळी स्तोत्र सगुण रूपातली होती. सगुण रूप अगदी परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगाचं त्याची मूर्ती, त्याचा भाव आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. किंवा शिवशंकरांचं आहे, शिव अपराध क्षमापन आहे, मानसपूजा, अशी अनेक स्तोत्र घेतली. त्या आराध्य दैवतेचं चित्र आपल्या डोळ्यासमोर स्पष्टपणाने उभं राहतं. पण आता हे किती दिवस आपण ह्या सगुणाची पूजा करणार आहोत. कधीतरी हळूहळू का होईना आपल्याला सगुणाकडनं जायचं आहे. कुठे? निर्गुणाकडे. अध्यात्म मार्गावर सुरुवात सगुणापासूनच करायची असते, पण पोचायचे कुठपर्यंत तर निर्गुणापर्यंत. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. कधीतरी निर्गुणापर्यंत पोचायचे. त्यामुळे ह्या सगळ्या दैवतांची आपण जरी स्तवनं पाहिली असली, स्तोत्र पाहिली असली, त्याची पूजा, त्याची आरती, त्याचं क्षमापन स्तोत्र, हे सगळं जरी आपण पाहत असलो तरी कधी ना कधीतरी आपल्याला अव्यक्ताकडे जायचं आहे. आपलं ठरलंच आहे ना, व्यक्ताकडनं हा प्रवास सुरू झाला आहे, पण पोचायचे कुठे? अव्यक्तापर्यंत. सुरुवात अव्यक्तापासून करता कधीच येत नाही, कारण अव्यक्तावर आपलं मन केंद्रित होऊ शकत नाही, एकाग्र होऊ शकत नाही. पण सुरुवात सगुणापासनं, सुरुवात व्यक्तापासनं, सुरुवात प्रगट गोष्टीपासनं करायची आणि मग अव्यक्ताकडे जायचे, निर्गुणाकडे जायचे. आणि आजचं जे स्तोत्र आपण निवडलं आहे, या वर्षाच्या अगदी प्रारंभी, वर्षाच्या सुरुवातीलाच थोडंसं कठीण वाटणारं, पण तरीसुद्धा त्याच्यातला अर्थ तुम्हाला निश्चितच समजेल. अर्थात ती अनुभूती येणं मात्र पुष्कळ दूरची गोष्ट आहे. पण दूरची गोष्ट आहे म्हणून संकल्पच करायचा नाही का? संकल्प जरूर करायचा आहे, कारण नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण नेहमीच संकल्प करतो आणि हा संकल्प आपल्याला पूर्णत्वाला न्यायचा आहे. पूर्णत्वाला नेणारे कोण? आपण कोणी नाही आहे. आपण कितीही ठरवलं तरी आपल्याला हा संकल्प पूर्णत्वाला नेणं आपल्या हातात नाही आहे, ते सगळं त्याच्याच हातात आहे.
आणि म्हणून त्यालाच प्रार्थना करायची आहे, त्यालाच विनवणी करायची आहे, त्यालाच याचना करायची आहे की ही माझं जे काही मनोगत आहे, माझी जी इच्छा आहे त्या परापूजेपर्यंत मला खरं कसं पोचवता येईल हे तूच बघ बाबा, तूच कृपा कर, तुझी कृपादृष्टी असेल तर हे मला शक्य आहे. आणि म्हणून अशी त्याला विनंती करत आजचं आपण स्तोत्र निवडलं आहे. ते खरं म्हटलं तर अध्यात्माच्या अगदी अखेरच्या मुक्कामापर्यंतचं हे स्तोत्र आहे. म्हणजे आपलं स्तोत्र संपदा संपणार नाही आहे, पण आज आपण ह्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्हा सर्वांना शुभेच्छा तर देतेच आहे, पण त्याच जोडीला एक नवा संकल्प करूया. अव्यक्ताकडे जाण्याचं निदान या स्तोत्राच्या माध्यमातून निदान प्रयत्न करूया. त्या स्तोत्राचं नाव आहे परापूजा. परा परा आणि अपर आपल्याला माहिती आहे, हे शब्द आपल्याला भगवद्गीतेमध्ये गेलेत किंवा आपण उपनिषदाचा अभ्यास करताना सुद्धा परा म्हणजे पलीकडचं आणि अपरा म्हणजे अलीकडचं. आता आपल्याला ह्या सगळ्या मर्यादा ओलांडून या मायेच्या प्रांतातून आपल्याला पलीकडे जायचं आहे, म्हणजे परापूजेपर्यंत पोचायचं असेल तर ही परापूजा आहे तरी कशी, निदान शाब्दिक समजून घेऊया. अनुभूतीने जेव्हा जायचं तेव्हा जाऊ. आज आपण फक्त शाब्दिक ही परापूजा आचार्यांनी कशी मांडली, अर्थात आचार्यांचे हे अनुभूतीचे शब्द आहेत, पण आपण निदान साध्या शब्दांच्या माध्यमातून 8 कडव्यांचं हे स्तोत्र आहे परापूजा. परापूजा ही उच्च कोटीची पूजा आहे, उच्च कोटीची पूजा आहे. आणि खरंच जर का परमेश्वराचं, ज्या परमात्म्याचा आपण शोध घेतो आहे त्या परमात्म्याचं खरं स्वरूप, वास्तविक स्वरूप जर का नित्य आपल्या अंतःकरणात ठसलं तर त्याच्यासारखी दुसरी पूजाच नाही आहे. मग पूजा करण्याची गरजच उरणार नाही आहे, आवश्यकताच उरणार नाही आहे. कारण तो खरोखर अंतःकरणात ठसला, तो भरून राहिला ह्याची खरी अनुभूती आली तर वेगळी पूजा कशाची करायची आणि कोण करणार. कारण जिथे द्वैत सरून जातं, केवळ अद्वैताची अनुभूती येते, तेव्हा भगवंत कोण आणि भक्त कोण, अहो हा भेदच उरत नाही. आमचे आचार्य म्हणतात अभेद हेच ज्ञान आहे. भेद न उरणं हेच सगळ्यात मोठं ज्ञान आहे, तेच आत्मज्ञान आहे. आणि म्हणून ह्या परापूजेसारखी दुसरी पूजाच नाही आहे. आणि म्हणून ह्या पूजेला, ह्या स्तोत्राला परापूजा हे अतिशय सार्थ नाव दिलेलं आहे. वस्तुतः या ब्रह्मांडामध्ये फक्त भगवंतच भरून राहिलेले, केवळ भगवंत. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं दृग्दृश्यौ द्वौ पदार्थौ स्तः परस्पर विलक्षणो दृग्ब्रह्म दृश्यमायेति इति वेदांत डिंडिमः. ह्या सगळ्या सृष्टीमध्ये 2च पदार्थ आहेत असं आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं. आता या 2कडनं एकाकडे यायचे. आपण आता संक्षेप देतो आहे. अंकगणितात नाही का आपण असंच करत होतो ना, की मोठी संख्या असेल मग त्याला कशाने भाग जात आहे, कॉमन फॅक्टर काय आहेत, असं करत करत त्या मोठ्या संख्येचं लहान संख्येमध्ये रूपांतर करायचं, संक्षेप द्यायचा आहे, एलिमिनेट करायचं आहे, एक एक गोष्ट बाहेर टाकून द्यायची आहे. आणि मग उरतं ते केवळ एकच परमतत्व उरतं. आता तेव्हा आपण असं म्हटलं होतं दृग्दृश्यौ द्वौ पदार्थौ स्तः. दृक् म्हणजे द्रष्टा, म्हणजे साक्षी, म्हणजे चैतन्य, म्हणजेच परब्रह्म, हा एक पदार्थ आहे. आणि दृश्य हे सगळं जे दिसतं आहे, सगळ्या सृष्टीमध्ये जे दिसतं आहे, जे डोळ्यांनी दिसतं आहे किंवा अनुभवता येतं आहे, जे इंद्रिय गोचर आहे, त्या सगळ्याला दृश्य म्हटलेलं आहे. तुम्ही आम्हीसुद्धा दृश्य आहोत, कारण आपण एकमेकांना दिसतो आहे ना. दृक् हा एक पदार्थ आहे आणि दृश्य हा दुसरा पदार्थ आहे, पण दोन्हीचे गुणधर्म पूर्णपणाने विरुद्ध आहे. परस्पर विलक्षणो, दोन्हीमध्ये काहीच साम्य नाही, उलट विरोध आहे. दृग्ब्रह्म, दृक् म्हणजे द्रष्टा आहे, तो ब्रह्म आहे. दृश्य मायेती, आणि हे जे दृश्य दिसतं ही सगळी माया आहे. इति वेदांत डिंडिमः, असं वेदांतांनी डिंडिम करून सांगितलं आहे, उद्घोष करून सांगितलं आहे. आणि तरीसुद्धा आम्हाला कळत नाही. असू दे, आपल्याला आता ह्या 2कडनं आणखीन एकाकडे जायचे. आत्तापर्यंत 2 पदार्थ पाहिले, आता आज तर आपल्याला एकच पदार्थ आहे. सगळीकडे एकच तत्त्व भरून राहिलेलं आहे. तुमच्यात काय, माझ्यात काय, हत्तीमध्ये काय, मुंगीमध्ये काय, घोड्यामध्ये काय, गोगलगाईमध्ये काय, अहो एकच चैतन्य आहे.
जे चैतन्य त्या डायनॉसॉरमध्ये आहे तेच त्या नाजूकशा फुलपाखरामध्ये पण आहे, तेच त्या एवढ्याशा जीवजंतूमध्ये सुद्धा आहे, तेच त्या सुळकन जाणाऱ्या मासोळीमध्ये पण आहे, आणि तेच अजस्र अशा त्या जिराफामध्ये सुद्धा आहे. म्हणजे कुठे चैतन्य नाही असा पदार्थच नाही आहे. आणि जेव्हा तेच चैतन्याची अनुभूती येते तेव्हा काय होतं, तेव्हा वेगळेपणा उरतच नाही, भेद उरतच नाही, सगळीकडे अभेद आहे, त्याच्याशिवाय दुसरा पदार्थच नाही. त्या एकानेच ही सगळी रूपं धारण केलेली आहेत. थोडं वेगळं वाटेल, थोडं कठीण वाटेल, पण बघा, त्या एकाने ही सगळी रूपं धारण केलेली. एकोहम बहुश्याम प्रजा येयम, असं त्याला वाटलं की मी एकटाच आहे, आता मीच अनेक रूपांनी प्रगट होतो, आणि त्यांनी ही सगळी सृष्टीची निर्मिती हळूहळू केली. आता सगळी ही रूपं त्याचीच आहेत. हे नानात्व आहे ना, हे गोष्टी दिसत आहेत त्या नाना गोष्टी दिसत आहेत, वैविध्य दिसतं आहे, पण ह्याच्यामध्ये पदार्थ आहे तो एकच आहे. सगळ्यामधला पदार्थ एकच आहे. म्हणजे या नानात्वामध्ये एकत्व शोधायचे. आता ही प्रोसेस पूर्ण झाली, ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता अशी अवस्था झाली आचार्यांची की आता सगळीकडे एकच पदार्थ आहे. आता कुणी कुणाची पूजा करायची, कुणी कुणाची पूजा करायची. आत्तापर्यंत मी भक्त आणि तो भगवंत असं तरी होतं. आता मीच भगवंत झालो आहे, तोही भगवंत, मीही भगवंत. आता कुणी कुणाची पूजा करायची आहे. त्यामुळे ही अशी त्यांना प्रश्न पडला आहे. बघा ना, ही सृष्टीमध्ये जी परिवर्तनं, जे भेद दिसतात ते केवळ त्याची लीला आहे, त्याची लीला आहे. आधी थंडी होती, मग उन्हाळा आला, मग परत पावसाळा आला. सृष्टीचं चक्र चाललं आहे, आणि सृष्टीच्या चक्राप्रमाणे सगळी जीवसृष्टी किंवा अचरसृष्टीसुद्धा बदलते आहे. हिमालयसुद्धा बदलतो आहे, गंगासुद्धा बदलते आहे, मुंगीसुद्धा बदलते आहे. झाडाची कळी होती, काल कळी होती, त्याचं आज फूल झालं आहे, उद्या ते कोमेजूनसुद्धा जाणार आहे. तुम्ही आम्ही वयाने वाढतो आहे, काळ आपला घास घेतो आहे, म्हणजे इतकी परिवर्तन आहेत. पण हे कुणाचं कार्य आहे? त्याची लीला आहे. त्याची ही सगळी लीला आहे, आणि ही लीला असल्यामुळे तो सगळीकडे चराचरामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. तो नाही अशी जागाच नाही आहे. इथे अमुक अमुक ठिकाणी परमेश्वर नाही अशी दाखवा बरं जागा. अशी जागा नाहीच आहे उपलब्ध, आणि सगळीकडे तोच आहे. लिहिणारा पण तोच आहे, आणि लिहवून घेणारा पण तोच आहे, सांगणारा पण तोच आहे, वाचणारा पण तोच आहे. अर्जुनही तोच आहे, श्रीकृष्णही तोच आहे. आपल्याला वाटतं दोन व्यक्ती आहेत. अर्जुनाला श्रीकृष्णाने उपदेश केला. वस्तुतः अर्जुनामध्ये जे चैतन्य आहे ते श्रीकृष्णामध्ये आहे. असं म्हटलं आहे ना एका गीतामध्ये, रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो. वस्तुतः मी रंगहीन होतो, कलरलेस, ओडरलेस असा मी होतो. रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो. कौरवात मी, पांडवात मी, अणुरेणूत भरलो. मीच घडवितो, मीच मोडितो, उमज आता परमार्था. कर्तव्याने घडतो माणूस, जाणून पुरुषार्था. हा कसा आहे? त्याला स्वतःचा रंग नाही आहे, पण तो ज्याच्यात शिरतो त्याचा रंग घेतो. अगदी लाल गुलाबाच्या फुलात शिरला तर त्याचा रंग लाल आहे, पिवळ्या सूर्यफुलामध्ये त्याचा रंग आहे, हिरव्यागार पानामध्ये तो हिरवा रंग धारण करतो. त्याला स्वतःला रंग नाही, पण तो सगळ्या रंगामध्ये रंगून जातो, आणि म्हणूनच आम्हाला तो ओळखू येत नाही. अशी आमची अवस्था आहे. थोडक्यात काय, अर्जुनही तोच आहे आणि श्रीकृष्णही तोच आहे. अहो एवढंच कशाला, संजयही तोच आहे आणि धृतराष्ट्रही तोच आहे, विज्ञानही तोच आहे, शास्त्रही तोच आहे, स्थिरही तोच आहे, अस्थिरही तोच आहे, सत्यही तोच आहे आणि असत्यही तोच आहे. आता काय बोलणार? सदसच्चा हम अर्जुन म्हटलं आहे ना गीतेमध्ये. सत पण मीच आहे आणि असत पण मीच आहे. आत्मा सगळीकडे तो भरून राहिला आहे. तोच श्रेष्ठ आहे, तोच कनिष्ठ आहे, तोच सुंदर आहे, तोच कुरूप आहे, तोच पंडित आहे, तोच मूर्ख आहे, तोच सुष्ट आहे, तोच दुष्ट आहे. सगळीकडे भरून राहिला आहे तो एकच. आणि म्हणून आचार्य म्हणत आहेत की आता मला कळत नाही आहे की मी तुझी पूजा करू तरी कशी. ही अनुभूती आल्यानंतर, हे सगळं विश्व एकरूप झाल्यानंतर आता पूजा करायची कशी, साहित्य आणायचं कुठनं? कारण पूजा तोच आहे, साहित्य तोच आहे, पूजा करणारा तोच आहे,
यज्ञ तोच आहे, यज्ञाचं फळ तोच आहे. म्हणजे बघा आता काय म्हणायचं काय. अशी जर जेव्हा अवस्था होते तेव्हा आचार्यांना स्फुरलेलं हे काव्य आहे, हे स्तवन आहे, ही पूजा आहे. सुरुवात करायची मग करूया. काय म्हटलेलं आहे, 8 कडव्यांचं अतिशय लहानसं हे स्तोत्र आहे, पण अनुभूती घेत घेत आपल्याला पुढे जायचं आहे. त्याचा अर्थ आशय फार मोठा आहे. म्हटलं तर शब्दशः आशय फारच थोडा आहे. अगदी शब्दशः म्हटलं तर अगदी 2-2 ओळीत त्याचा अर्थ सांगून होईल, पण अनुभूती जेव्हा येईल तेव्हा मात्र हे सगळं विश्व आपल्या कवेत येणार आहे. संपूर्ण विश्व आपल्या कवेत घेता येणार आहे. इतकं माझं मन विशाल होणार आहे. आज हृदय मम विशाल झाले, त्यात पाहुनी गगन लाजले. या विश्वाच्या कणाकणातून भरून राहिले अवघे मी पण, अरुणाचे मी गंध लावले, आज हृदय मम विशाल झाले. अशी आचार्यांची जेव्हा स्थिती झाली तेव्हा काय म्हणतात आचार्य बघूया. आचार्य म्हणतात, अखंडे सच्चिदानंदे निर्विकल्पैक रूपिणी. अखंडे सच्चिदानंदे निर्विकल्पैक रूपिणी स्थिते अद्वितीये भावे अस्मिन् कथं पूजां विधीयते. आता इथे सगळीकडे आता थोडंसं व्याकरण आधी बोलते आणि मग आपल्याला अर्थाकडे तर जायचंच आहे. फक्त पहिल्यांदा काही गोष्टी स्पष्ट करण्यासाठी थोडा मी व्याकरणाचा आधार घेते. इथे सगळीकडे सप्तमी विभक्ती वापरलेली आहे आणि सप्तमी विभक्तीचा अर्थ असा होतो की एक क्रिया घडत असताना दुसरी घडते, त्याला सती सप्तमी असं म्हटलेलं आहे. आता इथे बघा सगळीकडे सप्तमी, देवे देवयोः देवेषु सप्तमी जशी आहे तसं इथे काय म्हटलेलं आहे, अखंडे सप्तमी आहे. सच्चिदानंदे निर्विकल्पैक रूपिणी, आता इथे स्त्रीलिंग आहे म्हणून रूपिणी आलं आहे. स्थिते अद्वितीये भावे अस्मिन् कथं पूजां विधीयते. हे सगळं असताना पूजा करणार तरी कशी. आपल्याशी बोलताना मी बोलले होते, नेहमी 4था चरण आधी बघायचा. शेवट काय आहे श्लोकाचा, कथं पूजां विधीयते. कथं म्हणजे कशी, पूजां पूजा, विधीयते म्हणजे करावी तरी कशी. हे एवढं सगळं असताना आम्ही पूजा करणार तरी कशी, असा आचार्यांना प्रश्न पडला आहे. काय काय असताना, अखंडे, अखंड काय आहे, अखंडे सच्चिदानंदे निर्विकल्पैक रूपिणी स्थिते अद्वितीये भावे कथं पूजां विधीयते. बघूया आता अर्थ. अखंड ते स्वरूप कसं आहे, ते परब्रह्म स्वरूप आहे तरी कसं, अखंड आहे. आमचे तुकडे होतात, या सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीचे तुकडे होऊ शकतात. म्हणजे बघा ना, दगडाचे तुकडे होतात, एखाद्या वस्तूचे तुकडे होऊ शकतात, एखाद्या प्राण्याचे, पक्ष्याचे, तुमचे आमचे सुद्धा तुकडेत. हा माझा हात वेगळा आहे, डोळा वेगळा आहे, तुकडे होऊ शकतात. पण ह्या परब्रह्माचे तुकडे नाही होत, तो अखंड आहे. अखंड आहे, अपरिच्छेद असा तो आहे. आणि कसा आहे, सच्चित आनंद या त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. सत म्हणजे ऑलवेज एक्झिस्टिंग, नित्य आहेच तो, तो नाही अशी स्थितीच नाही. आमची होऊ शकते, नाही अशी स्थिती होणारच आहे. काही 100 वर्षांनी मी असणार नाही आणि 100 वर्षापूर्वी मी नव्हते. पण तो कसा आहे, सत आहे. बरं, नुसताच सत नाही, तो चित आहे, चैतन्य स्वरूप आहे, नुसता ठोकळ्यासारखा नाही आहे, चैतन्याने भरलेला आहे. सगळ्या जगाला चैतन्य पुरवणार आहे. त्यामुळे सत आहे, चित आहे आणि आनंद देणार आहे. ही सृष्टीसुद्धा त्यांनी निर्माण केली ती आनंदासाठी. त्याला वाटलं चला खेळ खेळूया, आणि खेळ कशासाठी खेळतो आपण, आनंदासाठी. त्यामुळे ही सृष्टी, हा तो परब्रह्मस्वरूप जो आहे तो सच्चित आनंद आहे, अखंड आहे. आणि कसं आहे, निर्विकल्पैक, विकल्परहित आहे. त्याला विकल्प नाही आहे, त्याला पर्याय नाही आहे. आणि तो आनंद स्वरूप आहे आणि एकरूपिणी, द्वैतरहित आहे. त्याच्यामध्ये द्वैत नाही आहे. त्यांनी पुष्कळ ह्या सृष्टीमध्ये नानात्व निर्माण केलं आहे, द्वैत निर्माण केलं आहे. पण तो स्वतः कसा आहे, द्वैत नाही आहे, द्वैतरहित आहे. आणि असा स्थिते, स्थिते म्हणजे स्थिर आहे. कशामध्ये, अद्वितीय भावे. त्यामुळे परब्रह्माच्या भावामध्ये तो म्हणजे स्थिर झाल्यानंतर
स्वतःच परब्रह्म स्वरूप झाल्यानंतर मी म्हणजे आचार्य म्हणतात सगळ्यामध्ये मी स्थिर झाल्यानंतर आता परब्रह्माची पूजा करणार तरी कशी, कथम पूजाम विधीयते. समजते ना. अखंडे सच्चिदानंदे निर्विकल्पैकरूपिणी स्थिते अद्वितीये भावे कथम पूजाम विधीयते. मीच परब्रह्म झाले, तो पदार्थ मीच आहे, सगळं माझ्यामध्येच हे विश्व दडलेलं आहे, अशी जेव्हा अनुभूती आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, सर्वभूतस्थितम यो माम सर्वभूतस्थ मात्मानम. त्यामुळे सगळीकडे मीच जर का भरून राहिलो आहे तर आता पूजा करायची कुणाची हा प्रश्न पडला आहे आचार्यांना. आणि म्हणून ते म्हणतात आता परब्रह्माची पूजा करणार तरी कशाने. आपण पूजा करताना काय करतो, उपचार करतो. 16 उपचार असतात, षोडशोपचार पूजा म्हणतो ना आपण. मग आता पूजा करताना आपण काय करतो, आधी आसन मांडतो, मग आवाहन करतो, मग काय त्याला अर्घ्य पाद नैवेद्य वगैरे वगैरे आपण सगळे षोडश उपचार करतो. आता इथे दुसरा प्रश्न आचार्य विचारत आहेत, पूर्णस्य आवाहनम कुतः. आधी श्लोक वाचते आणि मग आपण त्याचा अर्थ बघूया. पूर्णस्यावाहनं कुत्र सर्वाधारस्य चासनं स्वच्छस्य पाद्यमर्घ्यं च शुद्धस्य आचमनं कुतः. काय म्हटलेलं आहे, पूर्णस्य आवाहनं कुत्र. आवाहन आपण करतो बघा. आता आपण व्यवहार, आपण सामान्य प्रापंचिक लोक आहोत, त्यामुळे आपण व्यवहारातली उदाहरणं बघूया. आपण कुणाला तरी आपल्याकडे बोलवतो, जेवायला म्हणा, काही चहाला म्हणा, कशाला तरी आपण जेव्हा बोलवतो किंवा पाहुण्यांना बोलवतो तेव्हा आपण करतो काय, ते जिथे आहे तिथून आमच्या घरी या असं आमंत्रण करतो. पण हा कसा आहे, याला कुठनं कुठे बोलवायचं हो. आवाहन करताना तो इथे नाही आहे आणि म्हणून बोलवतो ना आपण, अदरवाईज इथे तो आहेच आहे. पूर्णस्य आवाहनं कुत्र, तो पूर्ण आहे, तो तिथे पण आहे, तो इथे पण आहे, तो मुंबईला पण आहे, तो पुण्यात पण आहे, तो अमेरिकेत पण आहे, भारतात पण आहे, तो ऑस्ट्रेलियामध्ये आहे, दक्षिण आफ्रिकेमध्ये आहे, कुठे नाही असं आहे का. जिथे नाही म्हणून त्याला बोलवावं तर तिथे तो ऑलरेडी आहेच, ऑलरेडी तो आहेच आहे. मग पूर्णस्य आवाहनं कुत्र. बरं, त्याला आसन द्यावं म्हटलं, आपण आपल्याकडे पाहुणे आल्यानंतर आपण त्यांना खुर्ची देतो, काही पाट देतो बसायला, चटई देतो, काहीतरी आपण बसण्यासाठी आसन देतो. त्याच्यातनं आपण आदरभाव दाखवत असतो की तुम्ही उभे आहात किंवा लांबून आलात, चालत आलात, जरा बसा, पाणी प्या असं म्हणतो ना. ह्याला काय आसन देणार, याला कुठलं आसन देणार. पण ह्यानेच सगळ्या जगताला आधार दिलेला आहे. उदारा जगदाधारा असा तो आहे. ह्यानेच सगळ्यांना, तुम्ही आम्ही उभे आहोत ज्या जमिनीवर, ज्या पृथ्वीवर, ज्या घरात आम्ही उभे आहोत त्या सगळ्याचा आधार तो आहे. आपल्याला त्यांनी बसायला आसन दिले, आता आपण त्याला कुठलं आसन देणार. सर्वाधारस्य चासनम. सगळ्यांना आधार देणाऱ्याला आसन देऊन 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 कुठलं देणार. अगदी सिंहासन म्हणा, ते कोणी केलेलं आहे, सगळं अहो त्याचंच आहे. या सिंहासनाला आधार देणारा, या पृथ्वीला धारण करणारा, ही जी क्षमता दिलेली आहे या पृथ्वीमध्ये, हे सगळं त्याचं कर्तृत्व आहे. त्याला देऊन देऊन कुठलं आसन देणार, शक्यच नाही आहे. स्वच्छस्य पाद्यमर्घ्यं च. तो इतका स्वच्छ आहे. आमच्या स्वच्छतेच्या कल्पना फार मर्यादित आहेत. आम्ही काय करू, अगदी हातपाय धुवायला स्वच्छ पाणी देऊ, फार तर साबण देऊ, टॉवेल देऊ, काय नॅपकिन देऊ, काहीतरी आम्ही देऊ, किंवा अगदी काय म्हणतात ते फेस वॉश देऊ. काय देणार आम्ही. तो इतका स्वच्छ, या सगळ्या स्वच्छ पदार्थांना ज्यांनी स्वच्छ केलं आहे अशाला आम्ही काय पाद्य देणार आणि काय अर्घ्य देणार. आमच्या कुवतीच्या बाहेरचं आहे, आमच्या क्षमतेच्याच बाहेरचं आहे. स्वच्छस्य पाद्यमर्घ्यं च शुद्धस्य आचमनं कुतः. आचमन आपण जेव्हा करतात तेव्हा काहीतरी संकल्प असतो किंवा केशवाय नमः नारायण, आणि मग आचमन करायला सांगतात गुरुजी. हा इतका शुद्ध आहे, याला आचमन तरी कुठलं करायचं. तो स्वतः परिपूर्ण आहे, सर्व व्यापक आहे, त्याला आवाहनाची आवश्यकता नाही.
सगळ्या विश्वाला आधार देणारा, सत्ता देणारा, सत्ता याचा अर्थ इथे अस्तित्व देणार आहे. आपण आहोत कुणामुळे? त्याच्यामुळे आहोत. त्यांनी हा संकल्प केला, ही सृष्टी निर्माण केली आणि मग त्याच्यातनं आपण घडत गेलो. त्यामुळे हा सगळ्यांना सत्ता देणार आहे. हिमालय कुणी निर्माण केला? त्यांनीच. हिमालय कशाला हो? सूर्य, चंद्र, तारे, हे ब्रह्मांड, 33 कोटी ब्रह्मांड किंवा अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण करणारा हा आहे. यांनी हे सगळं निर्माण केलं आहे. मग त्याला अशा, तो स्वतः अधिष्ठान आहे सगळ्याचं, त्याला आम्ही कुठलं आसन देणार? आमच्याकडे असं आसनच नाही आहे की त्याला द्यावं. जो स्वच्छ आहे, जो मलरहित आहे, त्याला अर्घ्य आणि पाय धुवायला पाणी तरी आम्ही कुठलं देणार? हे उपचार तरी कसे करणार? आणि नित्यशुद्ध असणाऱ्याला आम्ही आचमन तरी कोणतं करणार? कसं आचमन करणार? असा प्रश्न आचार्यांना पडला आहे. आपल्याला तर हे प्रश्नही पडत नाही, कारण आपण त्या तिथपर्यंत पोचूच शकत नाही. पण जेव्हा हा निदान कल्पनेनी, हा निदान शब्दांनी हा खेळ मांडलेला आहे किंवा प्रश्न आपल्याला, ह्या प्रश्न विचारायला आपल्याला प्रोत्साहन दिलेलं आहे किंवा उद्युक्त केलेलं आहे आचार्यांनी, की खरंच अशी अनुभूती येईल तेव्हा पूजा करायची तरी कशी? आपण खूप मर्यादित आहोत, आपण खूप संकुचित आहोत. आणि तो कसा आहे? तो सूक्ष्म आहे, तो व्यापक आहे, तो या सगळ्या ब्रह्मांडाला ओलांडून पलीकडे सुद्धा आहे. 33 कोटी ब्रह्मांडामध्ये सुद्धा हा मावणारा नाही आहे. भूजलतेज समीरख रविशशी काष्ठादिकी असे भरला, स्थिरचर व्यापुनी अवघे, तो जगदात्मा दशांगुळे उरला. असा जर तो आहे, बरं एवढं सगळं ते अनंत कोटी ब्रह्मांड व्यापून तो संपतोय का? तो उरला आहे किती? दशांगुळे उरला. आता त्याला आम्ही काय करणार? आमचं फार मर्यादा आहेत आमच्या पण आता जेव्हा मी आणि तो एक होतो तेव्हा पूजा कशी करणार? असा आचार्यांचा प्रश्न आहे. तिसरा श्लोक बघूया. निर्मलस्य कुतस्नानम, निर्मलस्य कुतस्नानम, वासो विश्वोदरस्य च, अगोत्रस्य त्ववर्णस्य कुतस्त्वयोपवीतकम. बघा आता काय म्हटलेले, निर्मलस्य कुतस्नानम. आपण जेव्हा गणपतीची म्हणा किंवा कुठलीही पूजा आपल्या घरात करतो तेव्हा तो सुपारीचा गणपती म्हणा किंवा कुठली मूर्ती असेल ती ताम्हणात घेतो, त्याला स्नान घालतो, मग आपण वस्त्रांनी पुसतो त्याला वगैरे वगैरे. आता हा इतका निर्मल आहे, याच्याकडे मलाचा अंशच नाही आहे. मल जो केला आहे निर्माण तो आपण केलेला आहे. मल म्हणजे अज्ञान आहे. अज्ञान आपल्याकडे, पण तो इतका ज्ञानी म्हणजे निर्मल आहे, त्याला स्नान कसं घालणार? जो स्वभावतःच निर्मल आहे, स्वभाव आहे. निर्मल असणं हा त्याचा स्वभाव आहे. मग त्याला स्नान कसं घालणार? अहो, ज्याच्या उदरामध्ये सगळं जग व्यापून राहिलेलं आहे, सामावलेलं आहे, त्याला वस्त्र तरी कोणतं नेसवणार? आपण देवीच्या स्तोत्रामध्ये बघितलं आहे, ब्रह्मांड भांडोदरी असं तिला म्हटलेलं आहे. हे ब्रह्मांडाचं भांड ज्याच्या उदरात आहे त्याला कुठलं वस्त्र नेसवणार आपण? आपण वस्त्र म्हणजे कापसाची वस्त्र करतो किंवा एखादं खरंच वस्त्र, त्याला काय पितांबर म्हणा, एखादं उपर्ण म्हणा, एखादं काय, हे सगळं आपण त्याला अर्पण करतो. पण हे सगळं विश्व ज्यांनी आपल्या उदरात घेतले, सामावलेलं आहे, त्याला कोणतं वस्त्र नेसवणार? वासो विश्वोदरस्य च, कुठलं वस्त्र नेसवणार? अगोत्रस्य तू अवर्णस्य, अगोत्र, त्याला गोत्र नाही आहे. आम्ही कोणत्या तरी ऋषींचे वंशज आहोत. आम्ही त्या ऋषींचं नाव सांगतो की हे आमचं गोत्र आहे. भारद्वाज असेल, वसिष्ठ असेल, काश्यप असेल, कुठलं तरी जमदग्नी असेल, अत्री असेल, आम्ही कोणतं तरी आमचं गोत्र सांगतो. आता हा अगोत्र आहे. अगोत्र का आहे? कारण ह्याच्या आधी काहीच नव्हतं, ह्याला कोणी माता पिता नाही आहेत, त्यामुळे हा अजन्म आहे, अज आहे, जन्मरहित आहे. त्याचं गोत्र शोधणार तरी कसं? बरं, वर्ण आहे का त्याला? आम्ही चातुर्वर्णामध्ये कुठेतरी बसू. हा कसा आहे? अवर्ण, सगळ्याच अर्थाने. त्याला रंग पण नाही आहे आणि त्याला वर्ण म्हणजे कुठल्या जातीचं लेबल पण त्याला लावलेलं नाही आहे. त्यामुळे जन्मरहित असल्यामुळे त्याला गोत्र नाही, त्याला वर्ण नाही. आणि मग कुतस्तस्य उपवीतकम,
त्याला उपवीत, यज्ञोपवीत ज्याला म्हणतो ना आपण, त्याला यज्ञोपवीत तरी कसं घालणार? मुंजेच्या वेळेस उपनयन संस्कारामध्ये बटूला यज्ञोपवीत जानवं घातलं जातं. त्याचं गोत्र, त्याचं काय पित्याचं सगळं हे सगळं बघून ब्राह्मण असतात ते त्याला यज्ञोपवीत घालायला सांगतात त्या दिवशी. आता ह्याला ना गोत्र आहे ना वर्ण आहे, काहीच नाही आहे, मग ह्याला यज्ञोपवीत तरी कसं काय अर्पण करणार? अवघडच आहे सगळं. ही परापूजा म्हटलं तर सोपी नाही आहे आणि त्याच्यासाठी ती अनुभूती येते तेव्हाच हा प्रश्न पडू शकतो. आपल्याला असे प्रश्नही पडणार नाही आहेत, पण आपण ह्या आचार्यांच्या परापूजेचा अर्थ मात्र समजावून घेतो आहे. पुढे 4थ्या श्लोकामध्ये म्हणत आहेत, निर्लेपस्य कुतो गंधः पुष्पम निर्वासनस्य च निर्विशेषस्य का भूषा कोलंकारो निराकृतेः. काय म्हणतात बघा, अर्थ कळतो आहे तुम्हाला, पण तरी आचार्यांच्या शब्दात आणखीन बघूया. जो स्वतः निर्लेप आहे, लक्षात घ्या शब्द काय आहे, जो स्वतः निर्लेप आहे त्याला चंदनाचं विलेपन करणार तरी कसं? लेपन करतो आपण, चंदन लावतो एखाद्या मूर्तीला, सुपारीला, आपण गणपतीला चंदन लेप करतो किंवा अगदी काशी विश्वेश्वराला चंदन लेप करण्याची पद्धत आहे, कारण तिथे तो लागतो, तिथे तो चिकटू शकतो, त्याच्यावर आपण लेपन करू शकतो. पण हा कसा आहे? निर्लेप आहे. निर्लेप शब्द आपल्या परिचयाच्या वेगळ्या अर्थाने, की ज्याला काही चिकटत नाही. मग हा निर्लेप आहे ना, ह्याला जाऊन काहीही चिकटणारच नाही आहे, इतका हा निर्लेप आहे, सगळ्यात आहे पण कशातही नाही. अशा निर्लेपाला चंदनाचं विलेपन करायचं आम्ही ठरवलं तरी करणार कसं? त्याला लेपन होतच नाही. बरं, तो कसा आहे? पुष्पम निर्वासनस्य च, ज्याच्या मनात कोणत्याही उपभोगाची वासना नाही त्याला फुलं तरी कशी अर्पण करणार? फुलांमुळे मन प्रसन्न होतं. आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसात कोणी मोगऱ्याचा गजरा दिला तर छान त्या सुवासाने बरं वाटलं, किंवा अगदी एखाद्या श्रावण महिन्यामध्ये कमळाची फुललेली फुलं बघूनसुद्धा आपलं मन अतिशय उल्हसित होतं. किंवा बकुळीचा गजरा असेल, रातराणीचा सुगंध असेल, पुष्पांनी आपल्याला प्रसन्न करून टाकतात फुलं. आता ह्याच्या मनात तर कशाची अपेक्षाच नाहीत आणि ही सगळी फुलं फुलवली आहेत ती यांनीच सगळी फुलं फुलवलीत. आम्ही उगीचच गप्पा मारतो की माझ्या बागेतल्या गुलाबाला आज 20 फुलं आली, असं मी म्हणते. फुलं आणण्याचं सामर्थ्य तुझ्यात नाही आहे. तू फार फार तर काय करशील? पाणी घालशील, खत घालशील, त्याचं कटिंग करशील, त्याला काय आणखीन पोषण देशील, पण फुलं आणण्याचं सामर्थ्य त्याच्याकडेच आहे. काय त्याची योजना आहे, काय त्याची कमाल आहे. त्यामुळे त्याला स्वतःला आणि कशाच्याही उपभोगाची इच्छा नाही आहे. हे सगळं आम्ही करतो ते आमच्या समाधानासाठी. निर्वासनस्य कुत्र फुलम पुष्पम असं म्हटलेलं आहे. त्याला फुलं तरी कशी देणार? तो निर्विशेष आहे, त्याला सजवायचं तरी कसं? तो बघा काय सुंदर शब्द वापरलेला आहे, निर्विशेषस्य का भूषा. शचा इथे अनुप्रास साधलेला आहे आचार्यांनी. त्यात आणखीन तो निर्विशेष आहे. निर्विशेष म्हणजे श्रेष्ठ बरं का. आपल्याला उगीचच वाटतं मला कोणीतरी विशेष आमंत्रण केलं, मला कोणी विशेष स्थान दिलं की मला वाटतं मी कोणीतरी मोठी आहे, श्रेष्ठ आहे. हा विशेष नाही आहे, हा अतिसामान्य आहे. तो निर्विशेष आहे. कारण विशेष म्हटलं की लिमिटेशन आले ना. विशेष व्यक्ती अमुक ठिकाणी जाऊ शकत नाही. अमिताभ बच्चन असा मार्केटमध्ये असा ओपनली जाऊ शकत नाही. कोणीतरी सेलिब्रिटी असे जाऊ शकत नाही, कारण त्यांना बंधन आहेत. हा कसा आहे? हा कुठेही जातो. गिरीकंदरामध्ये सुद्धा हा आहेच आहे. तो नाही अशी जागाच नाही. एखाद्या अगदी ओसाड ठिकाणीसुद्धा तोच आहे. कुठे कुठे शोधू तुला? तू सगळीकडे तो आहे. त्यामुळे या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का? त्या फुलांच्या गंधकोशामध्ये सुद्धा तोच आहे आणि एखाद्या काटेरी झुडपामध्ये सुद्धा तोच आहे. मग आता तो नाही, तो इतका सामान्य आहे की तो सगळीकडे. तो निर्विशेषस्य का भूषा. का भूषा म्हणजे त्याला सजवावं तरी कसं? आणि तो कसा आहे? कोलंकारो निराकृते. हे
त्याला आकृतीसुद्धा नाही आहे हो. आता काय करायचं? आकृती तर पाहिजे ना. आम्ही एखाद्या मूर्तीला काही वस्त्र शिवतो, पांडुरंग असेल पंढरपूरचा, अगदी पालीचा गणपती असेल, आम्हाला काही वस्त्र त्यांना द्यायची झाली तर आम्ही त्याचं माप घेतो किंवा त्याचं साधारण कल्पनेने आम्ही त्याच्यासाठी काही वस्त्र, काही अलंकार, काही गोष्टी करतो किंवा एखाद्या मूर्तीला, एखाद्या देवीला हार करायचा आहे, मोत्याचा असेल, फुलांचा, आता आम्ही साधारण त्याचं माप घेतो. याला आकृतीच नाही आहे. निराकृते हे कहा अलंकार हा. निराकृत, निराकार आहे हा. याला अलंकार घडवायचे. गळ्यातला हार असेल, बाजूबंद असेल, मुकुट असेल, बनवायचं कसं? निराकृते हे कहा अलंकार हा. त्याला अलंकार तरी कसे घालणार असा प्रश्न आहे. कारण त्याला आकृती नाही आहे, त्याला मोजमाप नाही आहे, त्याला काही नाहीच आहे. त्याला रूप नाही, त्याला वर्ण नाही, त्याला आकार नाही, त्याला काही जन्म नाही, असा तो आहे. आता काय करायचं? आचार्य पुढे 5व्या श्लोकामध्ये म्हणतात, निरंजनस्य किम धूपैर. तो कसा आहे? निरंजन म्हणजे सगळ्या संसार धर्माच्या पलीकडचा आहे. अंजन नाही, त्याच्यामध्ये काजळी नाही आहे, त्याच्यामध्ये काळेपणा नाही आहे, निरंजन तो असा आहे. मग त्याला कुठल्या धूपाने ओवाळणार? निरंजनस्य किम धूपैर वास दीपैर वा सर्व साक्षिणः. तो सर्व साक्षी आहे. दिवा तरी कुठला दाखवणार हो आम्ही त्याला? आमच्याकडे निरांजन आहे, आमच्याकडे समई आहे, आमच्याकडे मेणबत्ती आहे, पणती आहे, आणखीन कुठले कुठले दिवे आहेत. पण हा कसा आहे? हा सगळ्याच्या पलीकडे. ह्याला दिवा तरी कुठला दाखवणार? धूप तरी कुठला दाखवणार? निजानंदैक तृप्तस्य नैवेद्यम किम भवेदिह. हा इतक्या स्वतःच्या आनंदामध्ये तृप्त आहे. स्वतः स्वानंद स्वरूप आहे ना तो, सच्चिदानंद स्वरूप आहे. तोच स्वतः आनंद आहे, तोच सगळ्यांना आनंद वाटतो आहे. मग त्याला आम्ही कुठला नैवेद्य दाखवणार की ज्याच्यामुळे त्याला आनंद वाटेल? असा नैवेद्यच नाही आहे आमच्याकडे. आम्ही काय गणपतीला मोदक दाखवतो, देवीला शुक्रवारी पुरणाची पोळी दाखवतो. आम्ही त्यांना शक्यतो संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो. पण हे कुठपर्यंत? सगुण रूपापर्यंत. ह्याला नैवेद्य तरी कुठे दाखवणार, कसा दाखवणार आणि कसला दाखवणार? समजा तुम्ही अगदी सत्यनारायणाचा शिरा केलात. तुम्ही म्हणाल की मी फार सुंदर शिरा केला, अतिशय छान झाला होता. पण हे सगळं कुणी केले आहोत? त्याचंच आहे. गहू कुणी केले, रवा कुणी केला, साखर कोणी केली, आहो तोच आहे, सगळ्यामध्ये भरलेला तोच आहे. त्यामुळे त्याला नैवेद्य काय दाखवणार? ह्या आणि कशाचं दाखवणार? सगळा प्रश्नच आहे. तो निरंजन आहे म्हणजे सर्व धर्माच्या, संसार धर्माच्या पलीकडचा आहे. त्याला धूप दाखवता येत नाही आहे. तो सर्व साक्षी आहे, त्याला दीप काय दाखवणार? सर्व साक्षी आहे. अंधारातल्या माणसाला आपण म्हणू की ह्या दिवा दाखवतो, ह्या रस्त्याने तू पुढे ये. तो सगळीकडे आहे. अंधारातसुद्धा तो आहे, प्रकाशातसुद्धा तो आहेच. एवढंच काय, प्रकाश निर्माण करणारा सुद्धा तोच आहे. असा तो सगळीकडे भरलेला असताना त्याला दिवा तरी काय दाखवणार? स्वरूपाच्या आनंदामध्ये तो स्वतः इतका तृप्त आहे. आत्मतृप्तस्य, आत्मतृप्त आहे तो. आम्हाला तृप्तीसाठी, आम्हाला संतुष्टीसाठी बाहेरनं काहीतरी लागतं. अमुक गोष्ट खायला मिळाली की मला आनंद होतो. जिलबी मिळाली, मला वा आनंद झाला. लाडू मिळाला, बासुंदी मिळाली, मला आनंद होतो. याला कशाने तुम्ही आनंदित करणार? तो आधीच आनंदी आहे. कुठला नैवेद्य दाखवणार आणि नैवेद्य तरी कशाचं दाखवणार असाच प्रश्न आहे. असा 5वा श्लोक आहे. 6वा श्लोक मात्र 3 ओळींचा आहे, जरासा मोठा आहे. काय आहे बघूया. विश्वानंदयितुस्तस्य किं तांबूलं प्रकल्प्यते स्वयंप्रकाशच्चिद्रूपो योसावर्काधिभासकः गीयते श्रुतिभिस्तस्य नीराजनविधिकुतः. विश्वाला जो आनंद देतो, विश्वानंद आहे ना तो, विश्वाला आनंद देणारा जो आहे, तस्य किं तांबूलं प्रकल्प्यते. सगळं भोजन झालं, अगदी चांगलं पंचपक्वान्नांचं भोजन झाल्यानंतर साधारणपणे आपण अतिथींना, पाहुण्यांना, आपल्याकडे आलेल्या लोकांना तांबूल देण्याची पद्धत आहे. तांबूल
हा विश्वाला आनंद देणारा, ह्याला कुठला तांबूल देणार आणि कसा देणार, हा आधीच आनंदी आहे. आम्ही काय त्याला आनंद देणार? स्वयंप्रकाश चिद्रूपो, जो स्वयंप्रकाश आहे, जो चिद्रूप आहे, अहो एवढंच नाही तर सूर्य चंद्र अग्नी यांना हा प्रकाश देतो. प्रकाशाचा सप्लायर हा आहे, प्रकाश पुरवणारा हा आहे. मग आता असं ज्याला वेदांनी ज्याचं वर्णन केलेलं आहे, त्याला आम्ही कुठलं निरांजन, कुठला दिवा दाखवणार आणि प्रकाशित तरी कसं करणार? तिरुपती बालाजीच्या मंदिरात समई तेवत असते, कारण तिथे अंधार असतो असं आपल्याला वाटलं. खरं तर तो त्या अंधारातसुद्धा तो भरलेलाच आहे. आता ह्याला प्रकाश तरी कुठनं दाखवणार? आणि कुठनं सगळ्यात मोठी ज्योती आम्ही ठरवली अगदी, की मोठ्या ज्योतीने ह्याला प्रकाशित करायचं. जगज्योती कोण आहे? सूर्य आहे. पण सूर्यसुद्धा त्याच्यापुढे फिका आहे. ह्याच्या तेजापुढे सूर्यसुद्धा फिका आहे. त्यामुळे खरंच आहे, न तत्रा भासते सूर्यो न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतोयम अग्निः तमेव भांतम अनुभाती सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाती. न तत्र सूर्यो भाती, सूर्यसुद्धा प्रकाशित होत नाही. न चंद्र तारकम नेमा विद्युतो भाती, काहीच नाही ह्याच्या प्रकाशापुढे. बाकी सगळ्या गोष्टी अगदीच फिक्या पडतात. हे तेज काही नाहीच आहे त्याच्यापुढे. अशा ह्याला आम्ही प्रकाशित तरी कसं करणार, असं वेदांनी वर्णन केलेलं आहे. हे श्रुतीमध्ये हे आलेलं आहे. आता त्याला दीप दाखवून गीयते श्रुतिभिस्तस्य, श्रुतींनी ज्याचं वर्णन केलेलं आहे, निराजन विधी कुतः, त्याला निरांजन दाखवणंसुद्धा आम्हाला शक्य नाही आहे. बरं, मग हे सगळं शक्य नाही आहे, प्रदक्षिणा घालता येईल का याला? नाही ना. प्रदक्षिणा या शब्दाचाच अर्थ काय आहे? प्रदक्षिण. म्हणजे प्रकर्षाने एखादी आपली वस्तू, एखादं दैवत उजव्या हाताला ठेवून घातली जाते, ती प्रदक्षिणा. देवळात आपण प्रदक्षिणा कशी घालतो? मूर्ती उजव्या हाताला आणि आपण डावीकडनं अशी प्रदक्षिणा घालतो. इथे प्रदक्षिणा घालण्याची सोयच नाही आहे. इथे म्हटलेलं आहे, प्रदक्षिणमनंतस्य प्रणामो अद्वय वस्तुनः वेदवाचामवैद्यस्य किंवा स्तोत्रम विधीयते. त्या प्रदक्षिणा घालणार कसा? जो विश्वंभर आहे. बघा, एक एक नाव काय सुंदर त्याचं ठरवलेलं आहे. तो विश्वंभर, विश्वनाथ आहेच आहे, पण विश्वनाथ विश्वाचं पालन करणारा, आणि विश्वंभर म्हणजे विश्वात भरून राहिलेला आहे. हा विश्वंभर आहे, तो अनंत आहे. बरं, त्याला अंत नाही आहे. एवढी त्याची मूर्ती, एक 5 फूट 6 फूट 100 फूट एवढी मूर्ती, एवढं त्याचं अस्तित्व आहे का? जो विश्वंभर आहे, जो अनंत आहे आणि कसा आहे, त्याला प्रदक्षिणा कशी घालणार आणि त्याला दक्षिणा तरी कशी देणार? कशी दक्षिणा देणार? आपण सगळ्या एखादं ब्राह्मण भोजन असेल तर आपण दक्षिणा देतो, हो की नाही? दक्षिणा देतो. एखादी काही मौल्यवान वस्तू आणि ती ओली करून देतो, कारण आर्द्र करून देतो. याला काही ते देण्याची सोयच नाही. हे सगळं वैभव त्याचंच आहे. या वैभवाचा निर्माता तोच आहे. अगदी सोनं चांदी, ज्या काही खनिजं असतील, ज्या काही तुमच्या मौल्यवान वस्तू असतील, रत्न हिरे माणकं सगळं आहे, ते ह्याचंच वैभव आहे. आता त्याला दक्षिणा तरी तुम्ही काय देणार आणि प्रदक्षिणा घालणार कुठून कुठे? सगळीकडे तो भरलेलाच आहे. तो नाही अशी जागाच नाही आहे. बरं, तो कसा आहे? प्रणामो अद्वय वस्तुनः, जो अद्वितीय आहे, एकरूप आहे, त्याला नमन तरी कसं करणार? अद्वितीय आहे, दुसरं नाहीच आहे त्याच्यात. बरं, वेदवाचामवेद्यस्य, वेदांनासुद्धा ज्याचं स्वरूप कळत नाही, आकलन होत नाही. अहो एवढंच कशाला, श्रुतीसुद्धा मौन होतात, मुक्या होतात, शब्द फिके पडतात. का? कारण शब्द अलीकडे आहेत. शब्द ह्या मायेच्या प्रांतातले आहेत. शब्दांनी त्याचं वर्णनसुद्धा करता येत नाही, असा तो आहे. त्यामुळे त्याचं वर्णन कसं कळणार? वेदांनाही नाही कळला अंतपार ज्याचा कानडा राजा पंढरीचा. हा कसा आहे? या कानडा पंढरीच्या राजाला सुद्धा म्हणजे ते त्याचं स्वरूप आहे, प्रतिकात्मक स्वरूप आहे. पण हा सगळ्या विश्वामध्ये भरून राहिलेला आहे, असं वेदांनासुद्धा त्याचं स्वरूप आकलन होत नाही. श्रुतींना तरी कुठे कळलं हो? खूप प्रयत्न केला.
आमच्या ऋषी मुनी वेदांत ह्या सगळ्यांनी प्रयत्न केला परब्रह्माचं स्वरूप कसं आहे ह्याचं वर्णन करावं असं म्हटलं, पण कुणालाच करता आलं नाही आहे ना. न इति न इति न इति नेती 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 हेच त्याचं वर्णन आहे. वर्णन करता येत नाही हेच त्याचं वर्णन आहे. मग आता वेदवाचाम अवेद्यस्य नाहीच, वर्णनच करता येत नाही. किंवा स्तोत्रम विधीयते, तरीसुद्धा आम्ही या स्तोत्राने त्याची भक्तिभावाने पूजा करण्याचा प्रयत्न करतो, पण हे स्तुतिस्तोत्रसुद्धा त्याच्यापुढे फिकच आहेत. शब्दांचं निर्माणसुद्धा कोणी केलं? त्यानेच केलं आहे. आम्ही अगदी उत्तमातले उत्तम शब्द वापरले, आमचं सगळं वाङ्मयीन कौशल्य पणाला लावलं, तरी त्याच्यापुढे सगळं फिकच आहे. पण शब्दांचा निर्मातासुद्धा तोच आहे, वागीश्वरीसुद्धा तीच आहे. मग आता वर्णन तरी कसं करणार? आता शेवटी म्हटलेलं आहे, शेवटचं 8व्या कडव्यामध्ये, अंतर्बहिश्च पूर्णस्य अंतर्बहिश्च पूर्णस्य कथम उद्वासनं भवेत् एवमेव परापूजा सर्वावस्थासु सर्वदा एकबुद्ध्या तु देवेश विधेया ब्रह्मवित्तमयीः. हे पण 3 कडव्याचं श्लोक आहे हा. 6वा आणि 8वा श्लोक 3-3 ओळीचा आहे. काय अर्थ आहे याचा? अंतर्बहिश्च पूर्णस्य, जो अंतर्बाह्य परिपूर्ण आहे तो एकमेव असं तत्त्व आहे की जे परिपूर्ण आहे. बाकी या सृष्टीतली प्रत्येक गोष्ट अपूर्ण आहे, प्रत्येक गोष्ट अपूर्ण आहे, पण तो मात्र अंतर्बाह्य, आतून आणि बाहेरून परिपूर्ण आहे. त्याचं उद्वासन करणार तरी कसं? इथे उद्वासनचा अर्थ फार सुंदर घेतला, विसर्जन. आपण जेव्हा गणपती घरी आणतो तेव्हा आवाहन करतो आणि त्याची आपल्या कुळाचाराप्रमाणे त्याची मुदत संपल्यानंतर आपण त्याचं विसर्जन करतो. याला धड आवाहनही आम्ही करू शकत नाही आणि त्याचं विसर्जनही करणार नाही, कारण करणार कुठे? विसर्जन करण्यासाठी सुद्धा वेगळी काही जागा लागते ना. याचं विसर्जन करणार नाही, कारण तो स्वतः परिपूर्ण आहे. एवमेव परापूजा, अशी ही परापूजा आहे. सर्वावस्थासु सर्वदा, सगळ्या अवस्थांमध्ये सच्चिदानंद भगवान परमात्म्याची कशी पूजा करायची, कसं स्तोत्र म्हणायचे? एकाग्र बुद्धी ठेवून. एकबुद्ध्या तु देवेशे विधेया ब्रह्मवित्तमयीः. ब्रह्मवित्तम जे आहेत म्हणजे ब्रह्मज्ञ तत्त्ववेत्यांनी या देवदेवेश्वराची पूजा कशी करायची? ब्रह्मवित्तम, ब्रह्मवित्त आणि त्याच्यातले तम म्हणजे त्याच्यातली सुपरलेटिव्ह डिग्री, म्हणजे जे खरे ब्रह्म जाणणारे आहेत, त्याच्यातले जे श्रेष्ठ आहेत, त्यांनी ह्या देवदेवेश्वराची पूजा कशी करायची? शब्द बघा, एक एक सुंदर वापरला आहे. देवांचा देव आणि त्यांचाही ईश्वर. आता त्याच्यापुढे वेगळं काही स्थान नाही. देवदेवेश्वराची पूजा सर्व अवस्थामध्ये कशी पूजा करायची? सच्चिदानंद भावामध्ये एकाग्र बुद्धीने त्या परमात्म्याची ही परापूजा करावी. ज्यांना ही अनुभूती आली आहे त्यांनी ही परापूजा या शब्दांनी का होईना, पण अशा अवस्थेमध्ये, अशा रूपामध्ये, अशा स्तोत्राने ह्याच्यामध्ये होतं आहे काय? या परापूजा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपलं क्षुद्रत्व आपल्यालाच कळतं. आपण जगात फार गप्पा मारतो, मी असा, मी विद्वान, मी पंडित, माझं हे ग्रंथाचा व्यासंग आहे, माझ्या पदव्या आहेत. ही परापूजा म्हणताना आपल्याला आपलं क्षुद्रत्व कळतं, आपलं न्यूनत्व कळतं आणि तो किती परिपूर्ण आहे याची पुन्हा पुन्हा जाणीव होते. जाणीव नाही असं नाही आहे, पण ही जाणीवसुद्धा पुन्हा पुन्हा होते. आणि मी किती क्षुद्र आहे, कशासाठी हा मी 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 अहंकार करतो आहे याची जेव्हा जाणीव होते तेव्हा हा अहंकाराची जी पुटं आहेत ना, माझ्या अंतःकरणावर खूप पुटं चढलेली आहेत, ते एक 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 पुटं आवरणं दूर होतात आणि माझ्यातलं जे स्फुल्लिंग आहे, जे चैतन्य आहे, जे परतत्व आहे, परमब्रह्म आहे, ते मात्र आता प्रकाशित व्हायला लागतं. असं हे परापूजेचं भावसौंदर्य आहे, भावसंशुद्धी आहे. भाव संशुद्ध होत जातात, शुद्ध 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 भाव होत जातात आणि मग कधी ना कधीतरी त्या परब्रह्माशी तद्रूपता साधता येईल. त्याचं हे विराट विशाल रूप माझ्या अंतःकरणात सामावेल का
याचा विचार आपण नक्कीच करू या परापूजेच्या निमित्ताने. म्हटलं तर खूप खूप कठीण आहे आणि म्हटलं तर 8 कडव्याचं अतिशय साधं सोपं स्तोत्र आहे. हे म्हणायचं म्हणजे नुसतं पाठांतर करायचं नाही आहे. याच्यातल्या एकेका भावाशी आपल्याला तद्रूपता साधता आली तर ह्या परापूजेचं खरंच सार्थक होईल. आणि जसं मी आत्ता म्हटलं तसं आपलं गौणत्व, आपलं न्यूनत्व, आपण किती अपूर्ण आहोत, किती कमी आहोत या विश्वाच्या एकूणच सगळ्या पसाऱ्यामध्ये, याची जाणीव होईल आणि त्या परिपूर्ण सूक्ष्म विश्वव्यापक अशा विश्वंभराची आपल्याला थोडी तरी ओळख होईल. एवढंच या परापूजेचं सार आहे असं मला तरी वाटतं. आवाक्याच्या बाहेर आहे, बुद्धीच्या आवाक्याच्या खरंच बाहेर आहे. पण हा एक अल्पसा प्रयत्न केला आहे फक्त. ही कुठलीही अनुभूती मला आलेली नाही आहे, माझी तिथपर्यंत पोचण्याची पात्रता नाही आहे, क्षमता नाही आहे. तरीसुद्धा हा म्हणून प्रयत्नच करायचा नाही का? प्रयत्न केला तर तो यश देणारा आहे असं म्हणूया आणि आज इथेच थांबूया. सर्वांना नवीन वर्षांच्या अगदी मनःपूर्वक शुभेच्छा. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. अखंडे सच्चिदानंदे निर्विकल्पैकरूपिणि स्थिते द्वितीय भावेऽस्मिन् कथं पूजा विधीयते. पूर्णस्यावाहनं कुत्र सर्वाधारस्य चासनं स्वच्छस्य पाद्यमर्घे च शुद्धस्याचमनं कुतः. निर्मलस्य कुतः स्नानं वासो विश्वोदरस्य च अगोत्रस्य त्ववर्णस्य कुतस्तस्योपवीतकं. निर्लेपस्य कुतो गन्धः पुष्पं निर्वासनस्य च निर्विशेषस्य का भूषा कोऽलङ्कारो निराकृते. निरञ्जनस्य किं धूपैर्दीपैर्वा सर्वसाक्षिणः निजानन्दैकतृप्तस्य नैवेद्यं किं भवेदिह. विश्वानन्दयितुस्तस्य किं ताम्बूलं प्रकल्पते. स्वयं प्रकाशचिद्रूपो योऽसावर्कादिभासकः गीयते श्रुतिभिस्तस्य निराजनविधिः कृतः. प्रदक्षिणमनन्तस्य प्रणामोद्वयवस्तुनः वेदवाचामवेद्यस्य किं वा स्तोत्रं विधीयते. अन्तर्बहिश्च पूर्णस्य कथमुद्रासनं भवेत्. एकमेव परा पूजा सर्वावस्थासु सर्वदा. एकबुद्ध्या तु देवेशे विधेया ब्रह्मवित्तमयी.